समर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येऊ, तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचं निवारण हो. स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगला विषय आणि सर्वांच्या जवळचा आणि सर्वांनाच या विषयाची गरज असलेला असा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती खरंच खूप महत्त्वाची मिळणार आहे. जर आपले शेजारी आपल्याला त्रास देत असतील तर हा एक उपाय करा. कधीही शेजारी नादाला लागणार नाहीत, म्हणजे शेजारी आपल्याला त्रास देणार नाहीत. बऱ्याच जणाला शेजाऱ्यापासून बराच असा त्रास असतो आणि शेजाऱ्यापासून त्रासलेले लोक पण बरेच आहेत. कारण बघा, काही शेजारी खूप चांगले असतात, आपले हित करतात, हित जाणतात किंवा आपण एकमेकाशी चांगलं वागतो. पण बरेच शेजारी फक्त दिखावा करतात, पण आतून तुमच्यावर जळणारे असतात. आतून तुमचं वाईट व्हावं असं त्यांना नेहमी वाटतं. आणि काही काही शेजारी तर आपल्यावर बऱ्याच नकळत किंवा बऱ्याच गोष्टी आपल्यावर आवर्जून ते आपल्याला काहीतरी त्यांची नजर दोष म्हणा, नजर बाधा, अशी करणी बाधा, अशा अनेक काही गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडत असतात. आणि कधीकधी आपल्याला शंका येते, पण त्या शंकांचं निरासन होत नसतं. आता तुम्हाला वाटत असेल की शेजारी खूप काही आपल्यासोबत भांडत आहेत किंवा आपल्याला बोलत आहेत किंवा त्यांच्यापासून आपल्याला खूप कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे, असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. आणि वाटत असणं म्हणण्यापेक्षा आपण ती गोष्ट अनुभवलीसुद्धा आहे की या गोष्टीतून आपल्याला अमुक या व्यक्तीपासून, या घरापासून त्रास झालेला आहे. घराला जर एखादा नजर लागलेली असेल, कुणाची तरी वाईट नजर, तर सगळ्यात जास्त ती शेजाऱ्याची नजर लागते. कारण त्यांना आपल्या बारीक सारीक गोष्टी माहीत असतात आणि त्यांना त्या गोष्टी माहीत असल्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबते त्यांच्यामुळे. आणि त्यांच्या तशा वागण्यामुळे आपल्या जीवनावर सुद्धा खूप काही वाईट परिणाम होतात त्याचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचंच निरासन होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हे जर आपण उपाय केला तर या उपायामुळे आपला शेजारी आपल्याला कधीही त्रास देणार नाही. तर आता शेजाऱ्यापासून त्रास होत आहे आणि तो त्रास कसा थांबवावा आणि त्या त्रासासाठी हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता पर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या स्वामी सेवा मार्ग या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, म्हणजे चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पहिल्या वेळेस पाहत असाल किंवा अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा असे नवीन महत्त्वाचे आपल्यासाठी असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही. या उपायासाठी जर तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर हा उपाय करू शकता. आणि तुम्ही केंद्र तुमच्या जवळपास नसेल तरी हा उपाय करू शकता. पण आता ज्यांच्या जवळपास केंद्र आहे कुठेतरी आणि तुम्ही केंद्रात जाता, तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच तिथे जाऊन आरतीला उभे राहता किंवा आरतीची सेवा करता. आता तिथे केंद्रामध्ये, स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये 3 टाईम आरत्या होतात. एक सकाळी 8ची असते भूपाळी आरती, दुपारची एक 10:30ची आरती राहते आणि संध्याकाळची म्हणजे सायंकाळची 6:30ची आरती असते. हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या 6:30च्या आरतीच्या वेळेस करायचा आहे. आता 6:30च्या आरतीला गेल्याच्या नंतर 6:30च्या आरतीला सगळं काही आरत्या होतात आणि स्वामींचं सर्व काही तिथे सेवा होतात. अगोदर पुष्पांजली होते, प्रार्थना होते आणि हे सगळं काही झाल्याच्या नंतर तिथे कालभैरव अष्टक होत असतं बघा. आणि तेही स्वाहाकार करत, म्हणजे तिथं ते काही 5 धान्य एकत्र करतात, गहू, तांदूळ, त्याचबरोबर साखर, तीळ आणि तूप ह्या गोष्टी एकत्र करून त्या हवनाला वापरल्या जातात. आणि कालभैरव अष्टकच्या
प्रत्येक ओवीला तिथे हवन केलं जातं. मग तिथे कोणतीही व्यक्ती हवनाला बसलेली असो, तुम्हीच हवनाला बसलेलं असावं असं काही नाही. हवनाला कुणीही बसलेलं असलं तरीही चालेल. आता तिथे ते पूर्ण आरती संपल्याच्या नंतर, हवन झाल्याच्या नंतर, आरती पूर्ण प्रार्थना वगैरे प्रसाद झाल्याच्या नंतर जी काही तिथे हवंड कुंडामध्ये जी रक्षा असते बघा, आता ती रक्षा तुम्हाला जी काही गरम रक्षा असेल, राख असेल त्यामधली, ती घ्यायची नाही आहे. तर तुम्हाला थंड झालेली रक्षा एकीकडून काढता आली तर घ्यायची, किंवा थोडा वेळ तुम्ही तिथे थांबायचं, म्हणजे ती रक्षा थंड होईल. नंतर ती रक्षा तुम्हाला घ्यायची आहे, पुडी बांधायची आहे आणि ती रक्षा घेऊन स्वामींना मुजरा करून आपल्या घरी यायचं आहे. आता घरी आल्याच्या नंतर बघा, तुमच्या घरात प्रवेश केल्याच्या नंतर तुमच्या शेजाऱ्याचं घर, जो शेजारी तुम्हाला त्रास देतो, त्या शेजाऱ्याचं घर कोणत्या दिशेला आहे हे तुम्ही पाहायचं आहे. मग आता ती रक्षा जी आलेली आहे ती तुम्हाला उजव्या तळहातावर घ्यायची आहे आणि अशा ठिकाणी उभे टाकायचं आहे की जेथून तुम्हाला ते शेजाऱ्याचं घर तुमच्या दिसत आहे. पण हा उपाय करताना कोणाला न दिसता गुपचूप हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी अवघे तुम्हाला काही सेकंदच लागतात, 1 मिनिटसुद्धा लागत नाही. ती रक्षा तळहातावर घ्यायची आहे. तळहातावर रक्षा घेतल्याच्या नंतर शेजाऱ्याच्या घराकडे तोंड करून उभं टाकायचं आहे आणि तळहात असा समोर ठेवायचा आहे, त्यावर रक्षा ठेवायची आहे आणि त्या तळहातावर फुंकर मारायची आहे. कुठे? जी काय रक्षा घेतलेली आहे, जी राख आहे तुमच्या हातावर, त्या रक्षेला तुम्हाला फुंकर मारायची आणि ती फुंकर मारलेली रक्षा कोणीकडच्या दिशेला गेली पाहिजे? ती शेजाऱ्याच्या घराच्या दिशेला गेली पाहिजे. यामुळं काय होतं बघा, एकतर शेजाऱ्याचं नुकसान आपल्याकडून काही होणार नाही, कारण आपल्याला कोणाचंच नुकसान करून आपला फायदा करून घ्यायचा नसतो. पण जो काही शेजारी आपल्याला त्रास देतो, तर ते आपल्यासोबत गोडीनं राहतील, आपल्याला त्रास देणार नाहीत, किंवा आपल्याला भांडत असतील तर भांडणार नाहीत, किंवा कुठली जरी तुमची शेजाऱ्यापासून तक्रार असेल तर त्या तक्रारीपासून तुमची नक्कीच सुटका होईल. हा जर तुम्ही उपाय करसाल. हा उपाय तुम्ही 11 दिवस करा, 40 दिवस करा, जसा जमेल तुम्हाला तेवढे दिवस हा उपाय करा आणि तुम्ही फरक बघा की या उपायामुळे नक्कीच फरक आपल्याला जाणवतो. अनेक सेवेकऱ्यांनी हा उपाय केलेला आहे आणि कालभैरव ची रक्षा म्हणजे साधीसुधी रक्षा नसून ती वाईट गोष्टींना नष्ट करणारी रक्षा असते. वाईट गोष्टी ही मुळातून नष्ट यामुळे होत असतात. कालभैरवाच्या प्रत्येक ओळीमध्ये त्याचा असा अर्थपूर्ण व्यवस्थित अर्थ दिलेला आहे. तुम्ही कधी कालभैरव अष्टक हे जर वाचन केलं असलं तर बघा, हे महादेवाच्या अवतारापैकीच कालभैरव अष्टक आहेत आणि ते वाईटांचा नाश करून चांगल्याला विजय प्राप्त करून देणारा आहेत आणि त्यांचं हे हवन करत रक्षा, ही रक्षा आपलं संरक्षणसुद्धा करत असते शेजाऱ्यापासून. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.